नमस्कार, मी ज्ञानदा कदम. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा विजन समिटमध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन प्रस्तुत माझा महाराष्ट्र माझं विजन समिट पॉवर्ड बाय TJSB सहकारी बँक लिमिटेड, असोसिएट स्पॉन्सर कॅमलिन कोकियो, प्रिंट पार्टनर लोकसत्ता आणि रेडिओ पार्टनर रेड FM 93.5. खरं तर वर्षभरापूर्वी आपल्या राज्यामध्ये 3 गोष्टींची अगदी जबरदस्त चर्चा होती. एक म्हणजे सिंचन घोटाळा, दुसरा म्हणजे टोलचा झोल आणि तिसरा गंभीर मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. सिंचन आणि टोल संदर्भात बैलगाडीभर पुरावे झळकवत अगदी महाराष्ट्रभर हिंडलेल्या भाजपला महाराष्ट्रानं मोठ्या विश्वासानं त्यांच्या हाती सत्ता दिली, नेतृत्व सोपवलं आणि गेल्या सरकारला अगदी प्रत्येक मुद्द्यावरती शब्दशः झोडून काढणारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचंही नेतृत्व आलं. सत्ता पालट झाला, पण ज्या गोष्टींच्या जोरावरती हे सरकार अस्तित्वात आलं त्या म्हणजे टोल आणि सिंचन हे 2 महत्त्वाचे मुद्दे आणि त्याचसोबत इतर महत्त्वाच्या बाबींमध्ये किती फरक पडलाय, महाराष्ट्राची विकासाची चौकट नेमकी किती विस्तारलेली आहे हे जाणून घेण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातला सोज्वळ चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. मुख्यमंत्री पदाच्या वर्षपूर्तीनंतरही ती ओळख कायम आहे, किंबहुना अधिक ठळक झाली आहे. कोणत्याही मंत्रिपदाचा अनुभव नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीसांच्या खांद्यावर थेट राज्याची जबाबदारी दिली. सत्तेतल्या पहिल्या वर्षात तरी त्यांनी तो विश्वासार्थ ठरवलाय. मात्र राज्यात आणि विशेषतः होमग्राऊंड नागपूरमध्ये वाढलेली गुन्हेगारी फडणवीसांसाठी डोकेदुखी बनली आहे. त्यामुळेच गृह खात्याचा भार स्वतःकडे ठेवण्याचा अट्टहास का, असा सवालही विचारला जातोय. राज्यातील शेतकरी आत्महत्या, वाढती महागाई, राष्ट्रवादीसोबतचं गूढ नातं, गोवंश हत्याबंदी, दुष्काळाबाबतची अनास्था या आणि अशा अनेक मुद्द्यांवर हे सरकार टीकेचं धनीही बनलंय. मात्र एक खरं आहे की भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या कुरबुरीपासून स्वतःला दूर ठेवण्यात फडणवीस यशस्वी झाले. मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्राची पायाभरणी झाली आहे. जलयुक्त शिवार सारखी योजना या सरकारसाठी गेम चेंजरही ठरू शकते. जी आश्वासनं दिली त्यातली किती पूर्ण झाली, किती पूर्ण होतील आणि ती कधी होतील, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. डिसेंबरमध्ये आपण याच ठिकाणी खरं तर भेटलेलो. सरकार तेव्हा अगदी नवं होतं, वर्ष पूर्ण होत आलेलं आहे सरकारला. त्यामुळे तेव्हा दिलेली आश्वासनं त्याची किती पूर्तता झालेली आहे या सगळ्याचा लेखाजोखा आपण मांडणार आहोत. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि सोबतच त्यांचं स्वागत करण्यासाठी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि विठोबा आयुर्वेदिक दंतमंजनचे डायरेक्टर सुदर्शन शेंडे यांनाही विनंती की त्यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर आपले CEO सुद्धा आहेत अशोक व्यंकटनी सर. सर तुम्हालाही विनंती. आणि या कार्यक्रमाची आठवण सदैव सर्वांसोबत राहावी त्यासाठी मी TJSB सहकारी बँक लिमिटेडचे C नंदगोपाल मेनन सर यांनाही विनंती करते की स्टेजवर यावं फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी. TJSB सहकारी बँक लिमिटेडचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट प्रदीप ठाकूर यांनाही विनंती आहे. कॅमलिन कोकियोचे श्रीराम दांडेकर सर व्हाईस चेअरमन आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, त्याचबरोबर चेतन बादल चीफ फायनान्शियल ऑफिसर कोकियो कॅमलिनचे. सर्वांनी यावं व्यासपीठावरती. एक फोटो ऑपॉर्च्युनिटी आपण आता घेणार आहोत. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. मुख्यमंत्र्यांना विनंती की त्यांनी 10 ते 15 मिनिटात आपलं विजन मांडावं. एबीपी माझाचे मी मनपूर्वक आभार मानतो की आज या महिन्याच्या शेवटी आम्हाला शासनामध्ये येऊन 1 वर्ष पूर्ण होईल आणि साधारणपणे या वर्षभराचा एक धावता आढावा घेण्याची संधी ही एबीपीनी आम्हाला दिली. खरं म्हणजे विजन काय आहे हे मांडण्यापेक्षा त्या विजनच्या दिशेने प्रवास सुरू झालाय की नाही
हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपण सगळे लोक एका गोष्टीशी सहमत व्हाल की एका वर्षाचा जो काळ असतो हा काळ काही मूल्यमापनाचा काळ होऊ शकत नाही. मात्र जी स्वप्न पाहिली होती, जे विजन तयार केलं होतं, त्या दिशेनं वाटचाल चालली आहे की नाही हे मात्र आपल्याला निश्चितपणे तपासून बघता येतं. आणि मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ही विनंती करणार आहे की निवडणुकीच्या पूर्वी मी विजन महाराष्ट्र असा एक कार्यक्रम केला होता आणि या कार्यक्रमानंतर एक विजन महाराष्ट्र.com अशा प्रकारची एक वेबसाईट ही आम्ही फ्लोट केली होती. त्या वेबसाईटवर जाऊन जर आपण बघितलं तर तेव्हा मांडलेलं विजन आणि या वर्षभरात त्या विजनच्या पाठीशी उभं राहून केलेली कारवाई याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. अनेक वेळा निवडणुकीपूर्वीचं विजन आणि निवडणुकीनंतरचं विजन बदलतं. विजन कुठेही बदललेलं नाही, दिशा कुठेही बदललेली नाही. ही गोष्ट खरी आहे की काही गोष्टी करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय, पण ते अपेक्षित देखील आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रासमोरचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्याकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन कसा आहे, त्याकरता आम्ही कारवाई काय केली आहे. महाराष्ट्र एका मोठ्या कृषी संकटातनं आज जातोय आणि आपण बघितलं असेल की गेल्या वर्षी खरीपाच्या हंगामामध्ये आम्ही सत्तेवर आल्याबरोबर 24,000 गावांमध्ये दुष्काळाचा सामना आम्हाला करावा लागला. त्यानंतर यावर्षी आत्ता नजर आणेवारीमध्ये 14,000 गावांचा मध्ये दुष्काळ आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही संख्या कदाचित वाढू देखील शकते. आणि म्हणून सरकारसमोर दुष्काळाचं एक भीषण सावट आणि त्यानिमित्ताने मागच्या वर्षभरामध्ये जवळजवळ वेगवेगळ्या मदतीपोटी 8,000 कोटी रुपये आम्हाला द्यावे लागले आणि एकूण अर्थव्यवस्थेवरचा ताण जर आपण बघितला तर 8,000 कोटी रुपये अर्थव्यवस्थेतनं काढणे आणि ते रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन करता देणं हे कठीण होतं. पण तरी देखील राज्य सरकारने परिस्थिती ओळखून ते कार्य त्या ठिकाणी केलं. पण हे करत असताना याच्याकडे लॉंग टर्म पाहण्याचं आमचं विजन काय आहे. आजही 82% महाराष्ट्र कोरडवाहू आहे. देशातली सिंचनाची सरासरी 44% आहे. प्रगत राज्यांमधली 90% गेली आहे आणि महाराष्ट्रातली मात्र 18%, म्हणजे 82% महाराष्ट्र हा कोरडवाहू आहे. आणि या कोरडवाहूच्या शेतीने अनेक आव्हानं ही उभी केली आहेत. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये वातावरणातला जो बदल आहे, या वातावरणातल्या बदलामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ड्राय स्पेल्सचा सामना करावा लागतो. यावर्षी देखील आपण बघितलं जून महिन्यामध्ये पाऊस पडला, तातडीनं त्या ठिकाणी पेरण्या लोकांनी केल्या. 40 दिवस हा पाऊस पूर्णपणे त्या ठिकाणून गायब झाला. पुन्हा पाऊस आला, दुबार पेरण्या केल्या, पुन्हा पाऊस गायब झाला. आणि त्यामुळे ज्याला आम्ही वातावरणातला बदल म्हणतो, ही वास्तविकता स्वीकारून त्या दृष्टीनं मॅनेजमेंट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की राज्य सरकारने जलयुक्त शिवार ही योजना सुरू केली. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये एवढा मोठा लोकसहभाग लाभलेली मला वाटत नाही की दुसरी कुठली योजना असेल की ज्या योजनेमध्ये गेल्या 8, 9, 10 महिन्यामध्ये 6,200 गावांमध्ये 1,00,000 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची कामं ही आम्ही त्या ठिकाणी केली. आणि ही कामं करत असताना एक इंटिग्रेटेड अप्रोच, जलसंधारणाचा एक इंटिग्रेटेड माथ्यापासून पायथ्यापर्यंतचा जो आपण अप्रोच म्हणतो त्या अप्रोचने ही कामं केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की आज ज्यावेळी आम्ही त्याचा संपूर्ण आढावा महाराष्ट्राचा घेतला, 24 TMC पाणी इतक्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये देखील या सगळ्या स्ट्रक्चर्समध्ये आज आपण साठवू शकलो. आणि 24 TMC पाण्याचा अर्थ असा आहे की 6,00,000 हेक्टर जमिनीला आपण संरक्षित सिंचन देऊ शकू एवढं पाणी त्याच्यामध्ये आपण साठवलं. याचा एकूण खर्च 1,400 कोटी रुपये.
300 कोटी रुपयाचा लोकसहभाग आणि आता याच्यामध्ये 1 इंच देखील जमिनीचं अधिग्रहण आपण केलं नाही। आणि जर आपण याचीच तुलना गेल्या सरकारमधल्या सगळ्या कामांची केली तर 24 टीएमसी पाणी साठवणूक करण्याकरता जुन्या काळामध्ये 5 ते 7 वर्ष लागायची। त्याकरता जमीन अधिग्रहित करावी लागायची, ती मोठ्या प्रकल्पात करावी लागते, त्यामुळे त्यात मी काही म्हणत नाही। 5 ते 7 वर्षानंतर देखील हे प्रकल्प पूर्ण होतील याची कुठलीही शक्यता नाही। आणि याची एस्टिमेटेड कॉस्ट ही साधारणपणे 7 ते 8 हजार कोटी आणि ॲक्च्युअल कॉस्ट ही 12 ते 14 हजार कोटी। म्हणजे जी कामं 14 हजार कोटी रुपयामध्ये होत होती ती 1400 कोटी रुपयामध्ये एका वर्षाच्या आत आम्ही केली। परवा मी गोंदियाला गेलो होतो। गोंदियामध्ये मधला तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की जे स्ट्रक्चर्स तयार झाले आणि मध्ये थोडासा पाऊस आला, ड्राय स्पेलमध्ये तिथे दुबार पेरणीची आवश्यकता याकरता पडली नाही की या स्ट्रक्चर्समध्ये जे पाणी जमा झालं होतं त्यामुळे 25,000 एकर शेतीला संरक्षित सिंचन मिळालं आणि ड्राय स्पेलमध्ये देखील त्या ठिकाणी जे काही क्रॉप होतं ते पूर्णपणे व्यवस्थित राहिलं। काल मी नंदुरबारमध्ये होतो। नंदुरबारमध्ये एका शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ठाणेपाड्याचा शेतकरी त्यांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये माझ्या शेतीमध्ये या दिवसामध्ये 1 थेंब पाणी विहिरीला राहायचं नाही। आज जलयुक्त शिवारची कामं झाल्यानंतर माझ्या विहिरीचं पाणी तुटत नाही आणि मी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी शेती करू शकतोय। आणि म्हणून महाराष्ट्राला संरक्षित सिंचनाकडे न्यायचं अशा प्रकारचं जे विजन आम्ही मांडलं होतं, आता ही 6200 गावं आम्ही साधारणपणे मार्चपर्यंत त्याची कामं पूर्ण करू, पण या नोव्हेंबर महिन्यापासून 5000 गावं अजून आम्ही हातामध्ये घेतलेली आहेत। आणि मला सांगताना आनंद वाटतो की या राज्यामध्ये ज्यांनी ज्यांनी या क्षेत्रात उत्तम कार्य केलं आहे त्या सगळ्यांचं ची मदत, त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतलं। मग ते अण्णा हजारेजी असतील, ते पोपटराव पवार असतील, वेगवेगळ्या पॅटर्न्सचा शिरपूर पॅटर्न आहे त्याचा देखील आम्ही अभ्यास केला। आणि एवढंच नाही तर जलतज्ञ राजेंद्र सिंगजी हे 3 महिने महाराष्ट्रात राहिले, 18 जिल्ह्यांमध्ये गेले आणि परवा स्टॉकहोमच्या वॉटर परिषदेमध्ये बोलताना राजेंद्र सिंगजींनी सांगितलं की महाराष्ट्राने केलेली जलयुक्त शिवार ही योजना हा भारत देशाकरता गेम चेंजर आहे आणि खऱ्या अर्थानं भारतामध्ये जर योग्य वॉटर कन्झर्वेशन आणि पाण्याचं नियोजन करायचं असेल तर या योजनेचा विचार केला पाहिजे। हे करत असताना आम्ही पाण्याच्या नियोजनाचे इतरही जे गोष्टी आहेत, विशेषतः खोरेनिहाय नियोजन ज्याला आपण म्हणतो, त्याची सुरुवात केली। 2005 साली राज्यानं त्याचा कायदा तयार केला होता, त्याची जलपरिषद तयार केली होती। त्या जलपरिषदेची पहिली बैठक ही 2015 साली मी मुख्यमंत्री झाल्यानंतर केली, कारण त्याची 10 वर्षात कधी बैठक झाली नव्हती। आणि गोदावरी जे आपलं सगळ्यात मोठं खोरं आहे यातल्या 29 उपखोऱ्यांचं नियोजन हे आपण त्याच्यामध्ये त्याची सुरुवात केली आणि एका वर्षामध्ये या 29 खोऱ्याचं नियोजन आपण जवळजवळ पूर्ण केलं आहे। आणि आता तिन्ही खोऱ्यांचं योग्य नियोजन करून ज्याला आपण वॉटर ग्रिड म्हणू शकतो ती आपल्याला कशी तयार करता येईल याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की एक ज्याला लॉंग टर्म सोल्युशन आपण म्हणतो त्या दिशेनं जाण्याचं काम आमचं सुरू झालं आहे। शेतीच्या क्षेत्रामध्ये इतरही ज्या काही प्रॉडक्टिव्हिटीशी संबंधित गोष्टी असतील, आज मोठ्या प्रमाणात या नापिकीमुळे दुष्काळामुळे आत्महत्या होत आहेत आणि त्यामुळे या शेतकऱ्याला किमान दिलासा मिळाला पाहिजे। गेल्या 4 वेगवेगळ्या अहवालांमध्ये सातत्याने सगळ्या नियोजन आयोगापासून सगळ्यांनी सांगितलं होतं की मोनोक्रॉपवर शेतकरी असल्यामुळे आणि तो कॅश क्रॉप घेतो, त्याचं जर पीक हे नष्ट झालं तर त्याच्याकडे खायला देखील काही उरत नाही। आणि म्हणून त्या संदर्भात देखील नियोजन आम्ही केलं आणि शेतकऱ्यांना फूड सिक्युरिटीच्या अंतर्गत आणून जवळजवळ 60 लाख शेतकऱ्यांना 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो गहू देण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे। आणि त्यासोबत त्यांना इतर मदत आपल्याला काय करता येईल, प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल या दृष्टीने 2 जिल्हे पहिल्यांदा आम्ही यवतमाळ आणि उस्मानाबाद हे पायलट जिल्हे घेतले आहेत
आणि खूप वेगवेगळे अप्रोचेस या ठिकाणी केलेले आहेत आणि त्या माध्यमातून मला विश्वास आहे की येत्या 2-3 वर्षामध्ये याच्यामध्ये एक सकारात्मक बदल आपल्याला दिसेल. खरं म्हणजे याच्याशी रिलेटेड अनेक गोष्टी आहेत. मी आज त्या सगळ्या डिटेलमध्ये जाणार नाही कारण मला 15 मिनिटं दिली आहेत. मला वाटतं त्यातले 7-8 मिनिटं गेलेले आहेत. पण तरी देखील ज्या प्रकारे राज्यातला सहकार उद्ध्वस्त झाला, आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या, त्याचं कारण काय आहे? आज 12 सहकारी बँका अशा आहेत राज्यातल्या की ज्या बँका 3 तर पूर्णपणे बंद आहेत आणि जवळजवळ 9 बँका अशा आहेत की ज्यांच्याजवळ शेतकऱ्यांना लेंडिंग करण्याकरता आज लिक्विडिटीच नाही आहे. त्यामुळे कागदावर गेले काही वर्ष त्यांचं काम चाललेलं आहे आणि मुळामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका इतक्या मजबूत होत्या की सगळं लेंडिंग हे त्या करायच्या आणि त्यामुळे ज्या नॅशनलाइज किंवा कमर्शियल बँका आहेत या बँका या फार त्याचे महाराष्ट्रामध्ये इनरोड्स या कृषी कर्जामध्ये फारशा नाही आहेत आणि गेल्या 3-4 वर्षात या बँका संपल्यानंतर शेतकऱ्याला कर्जाचीच उपलब्धता होत नाही. यावर्षी त्याचं आम्ही स्पेशल मिशन घेतलं आणि जवळजवळ 1-1.5 पटीने हे कर्ज आपण अधिकचं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कसं मिळेल हा प्रयत्न केला आणि त्यामुळे कर्ज असेल, त्या ठिकाणी त्यांना सिंचनाची व्यवस्था असेल. 5-5 वर्षापासून शेतकऱ्यांना कृषी पंपाचे कनेक्शन मिळाले नव्हते. पैसे भरले आहेत पण कनेक्शन मिळत नाही. आम्ही आज 1 लाख कनेक्शन एका वर्षामध्ये दिले. अगदी जे जिल्हे आत्महत्याग्रस्त आहेत तिथे 58,000 कनेक्शन्स दिले आणि पुढच्या जूनपर्यंत पेड पेंडिंग 0 करायचं. कारण शेतकऱ्याला पाणी दिलं, शेतकऱ्याला वीज दिली तर निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यामध्ये ही शक्ती आहे की या कृषीच्या संकटातून तो बाहेर येऊ शकतो, आपली उत्पादकता वाढवू शकतो आणि निश्चितपणे राज्याला देखील भरपूर कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. यासोबत जे 2 महत्त्वाचे विषय या ठिकाणी आले, विशेषतः टोलच्या संदर्भातला विषय आला. राज्य सरकारने तातडीनं निर्णय घेतला आणि आता राज्य सरकारचे जेवढे टोल्स आहेत त्यापैकी 2 टोल वगळता सगळ्या टोलवर आम्ही त्या ठिकाणी जे लाईट मोटर व्हेकल्स आहेत सर्वसामान्य माणसाला जो त्रास होता त्या त्रासातनं मुक्त केलं आणि ते टोल जे आहेत ते आम्ही मुक्त केले. हे करत असताना काही लोकांनी त्याच्यावर टीका देखील केली. पण खरं सांगायचं झालं तर आज या सगळ्या टोलमध्ये आपण जर त्याचं तत्व बघितलं तर 70% लाईट मोटर व्हेकल आणि त्याचा कॅश फ्लो 30%चा आणि 30% हेवी व्हेकल त्याचा कॅश फ्लो 70%चा आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या टोलच्या माध्यमातून कॅश फ्लो फज केले होते. खरं म्हणजे या प्रत्येक टोलवर छोट्या वाहनांच्या कॅश फ्लोमधनं दुप्पट-तिप्पट पैसे हे त्या ठिकाणी मिळत होते आणि त्याचे ॲग्रीमेंट असे झालेले आहेत की त्या ॲग्रीमेंट्समध्ये पूर्णपणे हे जे टोलचे संचालक आहेत त्यांना कशी मदत मिळेल अशा प्रकारचेच ते ॲग्रीमेंट आम्हाला पाहायला मिळाले. आणि म्हणून आज ज्यावेळी आम्ही हा लाईट मोटर व्हेकलवरचा टोल रद्द केला, त्यातला काही बायबॅक केला, काही आम्ही बजेटमधनं त्याला पैसे दिले, तर त्यातनं अदरवाईज जे पैसे दुपटीने आणि तिपटीने सामान्य माणसाच्या खिशातनं जात होते आणि ते खाजगी कंत्राटदाराला मिळत होते, ते राज्याच्या कुठल्याही कामात येत नव्हते. आज या निर्णयामुळे तो पैसा वाचलेला आहे आणि सीमलेस ट्रॅव्हलिंग हे आज आपल्याला करता येत आहे. त्यासोबत इरिगेशनच्या संदर्भात देखील या ठिकाणी उल्लेख झाला. आज त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात चौकशा चाललेल्या आहेत, कारवाया होत आहेत आणि मी विश्वास देतो की शेवटी ही कॉम्प्लेक्स अशा प्रकारची कारवाई आहे. याचं कारण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळी खाती इन्व्हॉल्ड आहेत, वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इन्व्हॉल्ड आहेत आणि त्यामुळे याची सगळी माहिती ही अनेक केंद्राच्या एजन्सीजकडनं देखील घ्यावी लागते आणि म्हणून त्याला थोडा वेळ लागत असेल. पण हा मी विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो की राज्यातल्या ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून राज्य सरकारला आणि सामान्य माणसाला चुना लावलाय त्यातल्या कोणालाही आम्ही सोडणार नाही. आज या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय हा गृह विभागाच्या संदर्भात आला. खरं म्हणजे गृह विभागाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बाब आम्ही काय करू शकलो, तर मी पूर्वी देखील विजनमध्ये असं म्हटलं होतं की कुठल्याही सोसायटीमध्ये क्राईम हा होत असतो पण त्याला रिस्पॉन्स आपण किती फास्ट देतो हे महत्त्वाचं असतं.
आपण रेट ऑफ कन्व्हिक्शन काय आहे, किती लोकांना शिक्षा होते हे महत्वाचं असतं. याच महाराष्ट्रामध्ये 2009 साली 9% रेट ऑफ कन्व्हिक्शन आमचा खाली आला होता. 100 लोक पकडले तर त्यातले 91 लोक सुटून जात होते. या अवस्थेतलं राज्य आम्ही घेतलं. 17 वेगवेगळे GR आम्ही काढले. फॉरेन्सिकचं नेटवर्क आम्ही स्ट्रेंथन केलं आणि त्या माध्यमातून आज परिस्थिती अशी आहे की त्या 9%वरनं आज राज्याचा रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 41%वर पोहोचला आहे. आणि आज 100 जर गुन्हेगार पकडले तर त्यातल्या 41 गुन्हेगारांना शिक्षा होते. पण त्यांनीही आम्ही समाधानी नाही. पुढच्या एका वर्षामध्ये देशामध्ये सगळ्यात चांगला रेट ऑफ कन्व्हिक्शन हा महाराष्ट्राचा कसा करता येईल हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यासोबत CCTNSचं नेटवर्क 3 वर्षापूर्वी केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना सांगितलं की तुमचं क्राईम कंट्रोल जे काही सिस्टीम आहे ही कंप्लीट ऑनलाईन केली पाहिजे. कुठल्याही राज्यांनी फारसं त्यात काही केलं नाही. महाराष्ट्रातही झालं नव्हतं. 6 महिन्यापूर्वी पहिलं पोलीस स्टेशन आम्ही ऑनलाईन केलं आणि त्यानंतर आज मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे की ज्याच्यातले सगळे पोलीस स्टेशन आज आम्ही ऑनलाईन केलेले आहेत. एकही पोलीस स्टेशन बाकी नाही. आणि आता त्याला वेगवेगळ्या क्राईम नेटवर्कशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत की ज्या माध्यमातून आपल्याला चांगलं पोलिसिंग करता येईल. आपल्याला माहिती आहे पुणे CCTV अनेक वर्ष आपण ऐकत होतो, त्याचं काम झालं नव्हतं. 8 महिन्यामध्ये त्यातले सगळे प्रॉब्लेम दूर करून आम्ही पुणे CCTV कार्यान्वित केला. आज देशातलं पुणे हे पहिलं शहर आहे की ज्या शहरामध्ये संपूर्ण शहर CCTVच्या सर्व्हिलन्स खाली आहे. दिल्ली देखील पूर्णपणे नाही आहे. आणि आज या ठिकाणी जी सिस्टीम आपण उभी केली आहे ती इतकी स्मार्ट सिस्टीम आहे. क्राईमवर अशा प्रकारे ती सिस्टीम कंट्रोल करू शकते की ज्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पोलिसांची आवश्यकता कमी पडेल. एखाद्या ठिकाणी बॅग ठेवलेली आहे आणि त्या बॅगेपाशी 10-12 मिनिटं जर कोणी आला नाही तर त्याचा अलर्ट पोलिसांना मिळतो. एखादा व्यक्ती एका ठिकाणी वारंवार घुटमळतोय त्याचा अलर्ट पोलिसांना मिळतो. किंवा एखादा कॉन्वॉय आहे, आपल्याला 200 पोलीस रस्त्यावर ठेवावे लागायचे, आता कॉन्वॉयचा रोड जर फीड करून टाकला तर तो पूर्णपणे इलेक्ट्रॉनिकली आपल्याला मॅन करता येतो. त्यामुळे केवळ एक गाडी ठेवली तरी देखील संपूर्ण कॉन्वॉय आपल्याला पार पाडता येतो. इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याच्या माध्यमातून मोठा सर्व्हिलन्स हा आपण त्या ठिकाणी करू शकलो. अगदी मुंबईच्या CCTVच्या संदर्भात आपण 2008 साली स्फोट झाल्यानंतर 2014 सालापर्यंत दरवर्षी ऐकायचो. आमचं सरकार आल्यानंतर केवळ 3 महिन्यामध्ये आम्ही त्याचं टेंडर अवॉर्ड केलं. आणि आज मला सांगताना आनंद वाटतोय पुढच्या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याची तारीखही ठरली आहे पण उचित वेळ घोषित करेन. आम्ही मुंबईचा साऊथ मुंबई भाग हा त्या ठिकाणी त्याचं लोकार्पण करतोय. तो पूर्णपणे CCTV सर्व्हिलन्स खाली आणतोय. आणि त्याच्यानंतर 1 वर्षाच्या आत ऑक्टोबर 2016 पर्यंत संपूर्ण मुंबई हे CCTVच्या सर्व्हिलन्स खाली आम्ही आणतोय. आणि 6000 कॅमेरे या ठिकाणी लागतील. आणि हे मला आता पूर्ण माहिती नाही पण जे मला सांगण्यात आलंय जगातलं सगळ्यात मोठं सर्व्हिलन्स असलेलं शहर अशा प्रकारे मुंबई शहर हे पुढच्या वर्षीपर्यंत आपण करू शकू. नागपूरला सर्व्हिलन्स सुरू करतोय, नाशिकला करतोय. कारण शेवटी आपण आपल्या याची संख्या पोलिसांची संख्या ही आपण अमर्याद करू शकत नाही. आपल्याला टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्सच त्याच्याकरता हे त्या ठिकाणी करावे लागतील. फॉरेन्सिकचं नेटवर्क आज आपली काय अवस्था आहे, एखादी घटना आपल्याकडे घडली तर एवढं मोठं महाराष्ट्र आणि फॉरेन्सिक रिपोर्ट करता कधी अहमदाबादला पाठवावं लागतं, कधी हैदराबादला पाठवावं लागतं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपलं फॉरेन्सिक फ्रेमवर्क हे इतकं मजबूत केलं पाहिजे की त्या माध्यमातून आपल्या तिथे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. 35 जिल्ह्यांना आम्ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन देतोय. 2 नवीन फॉरेन्सिक लॅबॉरेटरीज आम्ही सुरू केलेल्या आहेत. आणि आपल्या मुंबईच्या लॅबॉरेटरीमध्ये देशातली कुठलीही टेस्ट ही होऊ शकली पाहिजे अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी आम्ही सुरू केलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे मी जर बोलत राहिलो तर 2-2.5 तास जातील आणि राजीवजी त्याला खात्री लावून टाकतील. आणि म्हणून मी त्याच्यापेक्षा जास्त बोलत नाही. अगदी उद्योगाच्या क्षेत्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात ईज इन डुईंग बिझनेस हे अंगीकारलं. मोठ्या प्रमाणात परमिशन्स कशा कमी करता येतील याच्यावर आपण वर्किंग केलं. आणि त्यासोबत जे त्या ठिकाणी इन्स्पेक्टर राज आहे तो कसा दूर करता येईल, आर्बिट्ररीनेस कसा दूर करता येईल,
जर त्या ठिकाणी इन्स्पेक्टरला जायचं असेल तर ते कशा प्रकारे रँडमाइज पद्धतीने त्याला जाता येईल, की त्याला सकाळीच समजेल की कुठल्या फॅक्टरीत जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर काय तपासणी करायची आहे आणि 48 तासाच्या आत त्याचा रिपोर्ट त्याला द्यावा लागेल. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी, म्हणजे जिथे 76 परवानग्या लागायच्या त्या 37 पर्यंत खाली आणल्या आणि आता 25 पर्यंत आपण कमी आणतो आहोत. अशा वेगवेगळ्या इज इन डुईंग बिझनेसच्या गोष्टी आपण केल्या आणि त्यामुळे इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात येते. आपल्याला माहिती आहे फॉक्सकॉन, ज्याच्या मागे केवळ भारतातले वेगळे राज्य नाही, जगातले अनेक राज्य ज्याच्या पाठीशी लागले होते, त्या फॉक्सकॉननी महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं फायनल केलं. आणि हे आपल्या देशाकरता याकरता महत्वाचं आहे. 2030 साली आपला क्रूडचा इम्पोर्ट हा कमी असेल आणि इलेक्ट्रॉनिकचा इम्पोर्ट त्यापेक्षा जास्त असेल. आपण हार्डवेअर तयारच करत नाही आणि आपल्या ज्या सगळ्या टीव्ही स्क्रीन वगैरे सगळ्या फॉक्सकॉन कंपनी तयार करते, ॲपलचा फोन तयार करते. आज त्यांचं इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर त्यांच्या एका फॅक्टरीमध्ये मी चायनाला जाऊन आलो, 5 लाख लोक काम करतात आणि अतिशय मोठं त्याच स्केलचं काम हे भारतामध्ये त्यांनी करायचं ठरवलंय. एवढंच नाही, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट आपण आणतोय आणि त्याच्या भोवती एक इकोसिस्टीम आपण बिल्टअप करतोय. कारण आज जर आपण विचार केला तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 11% आपल्या GDPचा हिस्सा हा शेती क्षेत्रातनं येतो आणि 50% रोजगार करता अवलंब आपला शेती क्षेत्रावर आहे. याचा अर्थ असा आहे की हा खरा रोजगार नाही आहे आणि शेती क्षेत्रावरचा रोजगाराचा भार कमी करून तो अन्य क्षेत्रात कसा वळवता येईल. विशेषतः आज जर आपण बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणाई आपल्याकडे आहे. 50% आपली लोकसंख्या 25 वर्षाच्या आतली आहे. ही टेक्नॉलॉजी जाणणारी, टेक्नॉलॉजी एम्ब्रेस करणारी अशा प्रकारची ही सगळी जनरेशन आहे आणि ही जनरेशन आज शेतीत काम करेलच अशा प्रकारची अवस्था नाही आहे. त्यामुळे शेती अधिक इंटेन्स करावी लागेल आणि त्याचसोबत या संपूर्ण लोकसंख्येला आपल्याला एंगेज करावं लागेल, त्यांना रोजगार द्यावा लागेल. आणि म्हणून मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र आपण केलाय की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी या महाराष्ट्रामध्ये तयार झाल्या पाहिजेत. मी आता सगळ्या गोष्टींमध्ये जात नाही, केवळ एक शेवटची गोष्ट सोशल सेक्टरमधली आहे म्हणून सांगतो की या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आम्ही एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू केला. आदिवासी आश्रमशाळा तर आहेतच, तिथे विद्यार्थी शिकतायत, त्याची जी अवस्था आहे ती सुधारण्याचा प्रयत्न आपण करतोय. पण आम्ही हा विचार केला की आमचे जे आदिवासी बालकं आहेत यांनी आश्रमशाळेतच का शिकायचं, त्यांनी जगातल्या इतर चांगल्या शाळांमध्ये का शिकू नये, इतर लोकांसोबत का शिकू नये. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला दरवर्षी 25,000 आदिवासी मुलांना राज्यातल्या नामांकित शाळांमध्ये शिकवायचं. आणि मला सांगताना आनंद वाटतो आतापर्यंत यावर्षी 20,000 मुलांचे ॲडमिशन आम्ही केले आहेत. 5,000 मुलांचे ॲडमिशन आम्ही अजून करू आणि 5 वर्षामध्ये 1.25 लाख मुलं ही नामांकित शाळांमध्ये जर गेली तर मला असं वाटतं की एक पिढी ही आपल्याला बदललेली दिसेल. आणि म्हणून अशा प्रकारचे अनेक इनिशिएटिव्ह हे राज्यांनी घेतलेले आहेत. सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही सांगाल ते क्षेत्र, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही चांगलं काम हे सुरू झालेलं आहे. त्याची फळं याला थोडासा वेळ निश्चितपणे लागेल. आणि एवढंच मी आज या निमित्ताने आश्वस्त करतो, मी यापूर्वी 2 वेळा या कार्यक्रमात आलो आणि या दोन्ही वेळा जे विजन या ठिकाणी मांडलं त्याच्यामध्ये आणि आज जी कारवाई होते आहे याच्यामध्ये कुठलंही अंतर नाही आहे. कदाचित त्याच्यातल्या अडचणींमुळे त्याचा कालावधी थोडा मागे पुढे होईल, पण मला विश्वास आहे की येत्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राची दशा आणि दिशा या दोन्ही आम्ही बदलून दाखवू. आणि मी पुन्हा एकदा एबीपीचं मनपूर्वक आभार मानतो. मुख्यमंत्री साहेब खूप खूप धन्यवाद. आपण एक सर्वसमावेशक विजन, आधी काय होतं, आत्ता काय आहे, पुढे काय होणार आहे याचा आढावा घेतला. परंतु एक महत्त्वाचा मुद्दा कदाचित राहून गेला किंवा कदाचित निसटून गेला असं आम्हाला वाटतंय आणि त्याच अनुषंगानं आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न. अच्छे दिनांचा वादा आपण दिलात, परंतु महागाई इतकी वाढली आहे, 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर का नाही होत? ही गोष्ट खरी आहे की आज महागाईची झळ आपल्याला पोचते. पण त्यासोबत आपण बघितलं पाहिजे की मध्यंतरीच्या काळामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले. जीवन आवश्यक वस्तूंचे भाव देखील मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. आता मात्र काही जीवन आवश्यक वस्तू, विशेषतः डाळी यांचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि याचं कारण विशेषतः थोडासा सप्लाय साइड मॅनेजमेंट हा देखील त्यातला विषय आहे. आणि मला असं वाटतं की
केंद्र सरकारनं त्या संदर्भात पावलं उचललेली आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पीडीएस सिस्टीममधनं यापूर्वी कधीच डाळी देत नव्हतो. गेले 10 वर्ष आपण ते बंद केलेलं आहे. 10-15 वर्षापूर्वी आपण देत होतो, पण ते आपण बंद केलेलं आहे. आणि त्यामुळे रेग्युलेटेड प्राईसवर आपण डाळी देण्याचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये ती पद्धत नाही आहे. पण तरी देखील राज्य सरकार हा विचार करते आहे की या सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्याला डाळींचा स्टॉक उपलब्ध होऊ शकेल का आणि आपण तो रेग्युलेटेड प्राईसवर देऊ शकू का. पण हे सांगत असताना मला एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात राज्य सरकारने गेल्या काही दिवसात कारवाई केली आणि त्यामुळे जे 200 रुपयापर्यंत ठोक बाजारात भाव गेले होते, राज्य सरकारच्या कारवाईमुळे ते 150 रुपयापर्यंत आलेले आहेत आणि मला विश्वास आहे की ते त्याहीपेक्षा खाली येतील. आपण पहिला प्रश्न घेऊयात. सर नमस्कार, मी कृषीभूषण शिवराम घोडके बीड इथून आलेलो आहे. गेली 12 वर्षे सेंद्रिय शेतीमध्ये काम करतोय. तर आपल्या अजेंड्यामध्ये असं होतं की सेंद्रिय शेतीचं महामंडळ तयार करायचं आहे आणि त्याला जोडून दुसरा एक प्रश्न असा आहे की मागच्या सरकारमध्ये आपण विरोधात होतात आणि त्यावेळेस आपण कर्जमाफीची मागणी केलेली होती आणि कर्जमाफी झाली. तर आता आम्हाला अशी आशा लागली की आता आपण स्वतः सरकारमध्ये आहेत आणि तुमच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत, आता कर्जमाफी होईल असं आम्हाला वाटतंय. सेंद्रिय शेतीच्या संदर्भात आपण जी गोष्ट सांगितली ती अतिशय योग्य आहे आणि म्हणून आमचं सरकार सध्या सेंद्रिय शेतीची पॉलिसी तयार करत आहे. आणि मला असं वाटतं की सेंद्रिय शेती हे फार महत्त्वाचं सोल्युशन आहे आज जे कृषी संकट आहे त्याच्यासमोर. आणि म्हणून त्याची पहिल्यांदा पॉलिसी तयार करण्याची आवश्यकता आहे. त्याची सुरुवात आम्ही केली आहे. लवकरच ही पॉलिसी आम्ही तयार करू आणि या पॉलिसीच्या अंतर्गत मग सेंद्रिय शेतीकरता काय काय आपल्याला करता येईल त्याचा आपण प्रयत्न करू. कर्जमाफीच्या संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका मी विधानसभेत मांडली. कारण ज्यावेळेस मी आकडेवारी बघितली, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 60% शेतकरी असा आहे की ज्याला कर्जच मिळालेलं नाही. मग कर्जमाफी करायची कोणाची? 40%ची. आणि आपण जर बघितलं तर गेल्या कर्जमाफीत काय झालं त्याची आकडेवारी मी दिली. विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला नाही, पण जो मोठा शेतकरी होता, ज्या मोठ्या संस्था होत्या, यांनी लाखो कोटी रुपये त्यातनं कमावले आणि आपली कर्ज त्यांनी दूर करून टाकली. आणि म्हणून आमचा मूळ याच्याकडे पाहण्याचा अप्रोच असा आहे की कर्जमाफी हा उपायच नाही असं माझं मत नाही, पण आत्ता ती स्थिती नाही. आत्ता स्थिती काय आहे तर आत्ता पहिल्यांदा शेतकऱ्यांना सक्षम करणं, त्यांना पाणी उपलब्ध करून देणं, त्यांना वीज उपलब्ध करून देणं, त्यांना योग्य प्रकारचं मार्केट उपलब्ध करून देणं आणि तो शेतकरी सक्षम झाल्यानंतर त्याला कर्ज मिळवून देणं, म्हणजे त्याला कर्जही मिळालं पाहिजे. आणि त्यानंतर आवश्यकता असेल त्यावेळी याचा निश्चित विचार करता येईल की बाबा आज सगळ्या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे, शेतकरी सक्षम आहे आणि तरी देखील आवश्यकता आहे. पण मला असं वाटतं हे सगळं केलं तर शेतकऱ्याला कर्जमाफी मागावीच लागणार नाही. आमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती झाली पाहिजे. शेतकरी इतका सक्षम झाला पाहिजे की त्याला कर्ज घेताही आलं पाहिजे आणि ते परतही देता आलं पाहिजे. कर्जमाफी ही शेतकऱ्याची होत नाही, ती बँकांची होते. त्याचा पैसा बँकांमध्ये जातो, शेतकऱ्याला एक नवीन पैसा मिळत नाही. मागच्याही काळात शेतकऱ्याच्या नावाने बँकांनी आपलं चांगभलं करून घेतलं, शेतकऱ्याला कुठलाही फायदा झाला नाही. आशा आहे की आपल्या काळामध्ये दुष्काळमुक्ती आणि कर्जमुक्ती दोन्ही होईल. पुढचा प्रश्न आपण घेऊया. नमस्कार, मी शिरीष देशपांडे, मुंबई ग्राहक पंचायत. सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो. आपण जे काही प्रेझेंटेशन केलं, सादरीकरण केलं आणि आत्तापर्यंत आपल्या शासनाने आपल्या व्हिजनच्या दृष्टीने जी वाटचाल केली ती तशी इम्प्रेसिव्ह दिसते. किंबहुना मुंबई ग्राहक पंचायतीने मागणी केली होती त्याप्रमाणे ग्राहक धोरणासाठी देखील आपण एक समिती नियुक्त केलेली आहे आणि त्याचंही काम चाललेलं आहे. आणि त्या दृष्टीने राज्याला सर्वप्रथम महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल की जिकडे राज्याचं स्वतःचं असं ग्राहक धोरण असेल. परंतु आता जो प्रश्न आहे जो आता ह्याच्या पूर्वी विचारला गेला, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींच्या बाबतीत मात्र आपलं शासन बऱ्याच प्रमाणात अयशस्वी ठरलंय असं दिसतं. याबाबत आपल्याला काही गोष्टी निदर्शनास आणू इच्छितो की केंद्र सरकारने ह्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठ्यांबद्दल आपल्या सरकारला, सर्वच सरकारला सूचना दिल्या होत्या. राज्य सरकारनं जूनपासून सूचना दिल्या होत्या की साठ्यांवर निर्बंध घाला. त्याच्यानंतर आम्ही आपणास 25 ऑगस्ट रोजी भेटलो होतो, त्यावेळेलाही आपण सांगितलं होतं की 2 दिवसात धाडी घालण्यात येतील. ह्या धाडी घालायला 19 ऑक्टोबर उगवला. दरम्यानच्या काळात तूर डाळीच्या आणि उडीद डाळीच्या किमती ह्या 80-85 वरनं 210 रुपयापर्यंत गेल्या. आज 19 ऑक्टोबरला धाडी घातल्यानंतर ह्या 150 रुपयावर आल्यावर आपण थोडंसं समाधान व्यक्त केलंय.
पण खरी म्हटलं तर ह्या किमती 80 रुपयापर्यंत येणं आवश्यक आहेत. अत्यावश्यक वस्तू सेवा कायद्याचा आपण वापर करावा आणि ह्या किमती स्थिर कराव्यात. आपल्याला हे अधिकार आहेत, एवढंच मी सांगतो. ह्याच्याबद्दल आपण काय सांगाल हे आम्ही जाणून घेण्यास उत्सुक. सुरुवातीला अगदी ज्यावेळी ही स्टॉक लिमिट टाकून हे धाडसत्र करायचं अशा प्रकारे आम्ही ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस कृषी विभागाने आणि पणन विभागाने त्याच्यावर हे ऑब्जेक्शन घेतलं की अजूनही मोठ्या प्रमाणात अन्नधान्य शेतकऱ्याकडे आहे आणि त्याचं मार्केटमधल्या प्राइस करता ते स्टॉक केलेलं आहे आणि त्यामुळे आत्ता जर तुम्ही तातडीने स्टॉक लिमिट घालाल तर त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होईल, तो काही साठेबाजांवर होणार नाही. पण त्याला ओव्हररूल आम्ही केलं आणि आम्ही हा निर्णय केला की जरी शेतकऱ्यांकडे असला तरी मोठे शेतकरी फार नाही आहेत, जे मोठा स्टॉक ठेवतात ते कमी आहेत, त्याच्या आड साठेबाजांना त्याचा फायदा मिळू नये आणि म्हणून या विभागाला ओव्हररूल करून शेवटी आम्ही हा निर्णय केला की या ठिकाणी धाडी घातल्या पाहिजेत आणि स्टॉक लिमिट तातडीने टाकली आणि स्टॉक लिमिट टाकून आम्ही त्या धाडी घातल्या. आपलं म्हणणं हे देखील मी मान्य करतो की याच्यामध्ये अजून पुष्कळ गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि म्हणून त्या संदर्भात एक पॉलिसी आम्ही तयार करतो आहोत की अशा प्रकारची स्थिती आल्यानंतर कोणी रिव्हर्ट केलं पाहिजे, कोणी त्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे, कुठल्या विभागाने, कारण 3-4 विभागांचा प्रश्न येतो, कुठल्या विभागाने याच्यामध्ये कारवाई केली पाहिजे. मी एकच गोष्टीचं आश्वासन देतो की कुठल्याही परिस्थितीत साठेबाजी आम्ही सहन करणार नाही. त्या संदर्भात अतिशय फास्ट ॲक्शन झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न असेल आणि आपण ज्याप्रमाणे सांगितलं मला विश्वास आहे की आता 150 पर्यंत ते खाली आलाय, पण आमची कारवाई अशीच चालू राहिली तर त्याहीपेक्षा ते खाली येईल, पण 80 वर लगेच येईल असं याकरता मला वाटत नाही. याचं कारण असं आहे की आपल्याकडे डाळीची कमतरता आहे, स्टॉकच नाही आहे आणि त्यामुळे जोपर्यंत इम्पोर्ट आपण करणार नाही थोड्या प्रमाणात तोपर्यंत आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं डिस्ट्रीब्युशन करू शकणार नाही आणि तेवढे भाव कमी करू शकणार नाही. मला असं वाटतं केंद्र सरकारने आता ते हातामध्ये घेतलंय आणि ते डिस्ट्रीब्युशन त्याचं इम्पोर्ट हे केंद्र सरकार करते. आपण पुढचा प्रश्न घेऊया. सर, राज्य जल परिषद आणि जलयुक्त शिवार या दोन्ही गोष्टी खरोखरच गेम चेंजर आहेत आणि त्याबद्दल ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. ही प्रक्रिया पुढे अजून सकस व्हावी यासाठी 3 निर्णय अजून झाले तर जास्त चांगलं होईल असं वाटतं. त्यातला पहिला सूचना अशी की जलव्यवस्थापनात लोकसहभाग वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या इथे ज्या पाणी वापर संस्था आहेत त्यांना पाणीपट्टीतला परतावा जर सुलभ पद्धतीने आणि लगेच मिळाला तर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारायला मदत होईल. हा निर्णय विनाकारण 10 वर्ष पेंडिंग आहे. दुसरी महत्त्वाची सूचना अशी की जलव्यवस्थापनामध्ये पाणी वापर संस्थांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी सध्याच्या कालवा सल्लागार समित्या रद्द करून यांना महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे. तिसरी फक्त एकच सूचना करून मी थांबतो. आपण नदीखोरेनिहाय जलनियोजनाचा उल्लेख केलात. ही कल्पना अतिशय चांगली आहे. ती जास्त शास्त्रशुद्ध आणि व्यवहार्य होण्यासाठी, विश्वासार्ह होण्यासाठी हायड्रोलॉजीचा, जलविज्ञानाचा अभ्यास एकाच ठिकाणी व्हायला पाहिजे आणि एकाच अथॉरिटीकडे ते निर्णय घेतले पाहिजेत. आज असं चित्र पुढे येतंय दुर्दैवाने की महामंडळ निहाय उपलब्धतेचा विचार होतोय, पाणी वापराचा विचार होतोय आणि त्यात सुसूत्रता राहत नाहीये. त्यामुळे काही निर्णय चुकण्याची भीती आहे. अतिशय चांगल्या सूचना प्रदीपजींनी केलेल्या आहेत आणि मला सांगितलं पाहिजे की पुरंदरेजींनीच ही सगळी बाब आमच्या निदर्शनात जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हा आणून दिली होती की कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जलनियोजन बिलकुल होत नाही. त्याच्याकरता त्यांनीच PIL केली होती आणि त्यानंतर आम्ही सत्तेत आल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली आणि त्यांचं मार्गदर्शन देखील आम्ही सातत्याने घेतो आणि मी त्यांना आणि त्यांच्या माध्यमातून सर्वांना विश्वास देतो की आता ही जी सुरुवात आपण केलेली या 3 सूचना अतिशय चांगल्या आहेत. राज्य सरकार या 3 सूचना स्वीकारेल आणि त्याच्या अनुसारच संपूर्ण आपण जलनियोजन करू. मी निशिकांत भालेराव, औरंगाबाद. सर, आपण आता पाण्याचा विषय काढलाय. आमच्या मराठवाड्याच्या हक्काचं 12 TMC पाणी आपण या समिटच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार कराल का आणि हे केव्हा आपण 31 ऑक्टोबर पूर्वी सोडणार आहात का त्याच्यानंतर पुढच्या 31 ऑक्टोबर पर्यंत? आपल्या प्रश्नाचे 2 भाग आहेत. एक हक्काचं पाणी आणि एक आत्ता जे सोडायचं आहे ते पाणी. हे याकरता मी वेगवेगळं करतो की एक नियोजनामध्ये खालची धरणं भरायची आणि मग वरची धरणं भरायची असं जे आपण ठरवलं होतं, जे यापूर्वी कधीच झालं नाही. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा मराठवाड्याला वरच्या धरणातून आम्ही पाणी सोडलं. आताही
त्याचं नियोजन आम्ही करतोय आणि ते सोडावंच लागेल. कितीही त्याला राजकीय विरोध झाला, आमच्याही पक्षातले, सगळ्याच पक्षातले त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी हे त्याला विरोध करतात. त्यांचंही साहजिक आहे, त्यांना वाटतं आपलं पाणी चाललंय. पण जर प्रत्येकाने केवळ आपलाच विचार केला तर खालचं नियोजन हे कधी होऊ शकणार नाही. त्यामुळे आता आम्ही करणार आहोत. दुसरा विषय, मराठवाड्याच्या हक्काचं पाणी, ते 27 TMC आहे का 23 TMC आहे का 31 TMC आहे का 21 TMC आहे, असे वेगवेगळे त्याचे आकडे आहेत. पण खरं सांगायचं झालं तर हे जे कृष्णेतलं पाणी मराठवाड्याला द्यायचं होतं, या संदर्भात जुन्या सरकारने अक्षरशः लबाडी केली आणि त्या ठिकाणी हे पाणी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या माध्यमातून उजनीमध्ये आणायचं आणि उजनीतनं ते मराठवाड्यात आणायचं, ही कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना कधी झालीच नाही. इकडे मात्र आपण 700-800 कोटी रुपयाची कामं करून टाकली की पाणी येणार आहे, पण ते कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनाही झाली नाही, त्यामुळे उजनीत पाणी आलं नाही. आणि त्याचा परिणाम असा आहे की आज तेव्हाच ती योजना 4000 कोटीची होती, आज ती 10,000 कोटीच्या वर गेलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आता जो दुसऱ्या लवादानं जो काही निर्णय दिलाय कृष्णेच्या, त्याच्यामध्ये एका खोऱ्यातनं दुसऱ्या खोऱ्यात पाणीच नेता येत नाही आणि म्हणून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण आम्ही त्यात निर्णय घेतला की किमान जे रनऑफचं पाणी आहे ते पहिल्यांदा आपण मराठवाड्याला द्यायचं. त्याच्या योजना आम्ही हातामध्ये घेतो. त्यातनं 7 ते 9 TMC पाणी आपल्याला मिळेल आणि त्यानंतर लवादाकडे जाऊन खोऱ्यातनं दुसऱ्या खोऱ्यात आमच्या हिश्श्याचं पाणी आहे, त्यामुळे एका खोऱ्यातनं दुसऱ्या खोऱ्यात नेण्याची आम्हाला परवानगी दिली पाहिजे. अशा प्रकारे ती परवानगी मागायची आणि उरलेलं पाणी देखील द्यायचं. आणि म्हणून इकडे मात्र 700 कोटी रुपयाची कामं करून टाकायची आणि पाण्याचीच व्यवस्था करायची नाही. या लबाडीमुळे आज मराठवाड्याची स्थिती आली आहे. पण आम्ही मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे मराठवाड्याला निश्चितपणे मिळवून देऊ. याला जोडूनच एक प्रश्न आहे की जलयुक्त शिवार खरं तर या सरकारसाठी माइलस्टोन ठरतं आहे किंबहुना ते. आणि पंकजाताई म्हणतात की जलयुक्त शिवार हे मुंडे साहेबांनी बघितलेलं स्वप्न, माझ्या खात्याच्या माध्यमातून आम्ही ते पूर्णत्वास आणलं, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार आहे. तुम्ही म्हणता की हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. कुणाचं आहे जलयुक्त शिवार? आमच्या सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि सरकार हा टीम इव्हेंट असतो, तो टीम एफर्ट असतो. मुंडे साहेब हे आमचे शीर्षस्थ नेते होते. या महाराष्ट्राबद्दल त्यांची काही स्वप्न होती आणि त्यांची स्वप्नांची पूर्तता करताना आम्हाला आनंद होतो. आमच्या सरकारमध्ये जे प्रोजेक्ट आहेत ते आमचे एकत्रित आम्ही जे स्वप्न पाहिलं आहे त्या स्वप्नाचं आम्ही प्रगटीकरण या अशा प्रकारच्या जे काही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाच्या माध्यमातून करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की याचं खरं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते मलाही नाही, पंकजाताईंनाही नाही. ते श्रेय जर खरं कोणाचं असेल तर त्या सामान्य शेतकऱ्यांचं आहे, ज्यांनी 300 कोटी रुपये आपल्या पदरचे जलयुक्त शिवार करता दिले. पण मी तरी देखील सांगतो की या ठिकाणी याचं श्रेय हे त्या शेतकऱ्याचं आणि आमच्या टीमचं आहे, माझं नाही. तुमच्या टीमसाठी पुढचा प्रश्न. मी श्रीनिवास घाणेकर, हायकोर्टामध्ये टोल विषयक काही याचिका माझ्या प्रलंबित आहेत. टोल हा खरा राज्याचा एक मुख्य उत्पन्नाचा स्रोत व्हायला पाहिजे होता, परंतु दुर्दैवाने झालंय कसं की कंत्राटदार धार्जिणं धोरण घेतल्यामुळे टोलचे पैसे संपूर्णपणे कंत्राटदारांच्या खिशामध्ये जात आहेत. आता आपण सत्तेवर आल्यानंतर टोल माफी काही लाईट मोटर व्हेकल्सला दिलेली आहेत, काही ठिकाणी टोल बंद केलेले आहेत, परंतु राज्याच्या तिजोरीमध्ये मात्र त्याचा कोणताही भर पडत नाहीये. किंबहुना टोल कंत्राटदारांना भरपाईसाठी 1600-1700 कोटी रुपये आपण भरपाईसाठी एक वेगळी रक्कम काढून त्यांना देणार आहोत. आपण मी काही उपाययोजना सुचवल्या होत्या जेणेकरून महाराष्ट्र राज्याला पहिल्या दिवसापासून टोलमधनं शासनाला उत्पन्न मिळेल, कंत्राटदारही नाखुश राहणार नाहीत, त्यांना भरपाई द्यायला लागणार नाही आणि कोणतीही नागरिकांची ओरड राहणार नाही. अशा योजना मी बनवून दिलेल्या होत्या. काही आपल्यालाही पत्र लिहिली होती आपण राज्यावरती आल्यानंतर. त्याचा अजूनपर्यंत विचार झालेला नाहीये. त्या प्रत्येक टोल प्रोजेक्टचा कॅपिटल आउटले अजूनपर्यंत जाहीर होत नाहीये. तो जाहीर झाला तर बायबॅकची परिस्थितीच निर्माण होणार नाही अशी योजना बनवून दिलेली आहे. आपण याच्यावरती काय करणार आहात त्यासोबत? याचे 2 भाग मी करतो. पहिल्यांदा आम्ही जी टोल माफी दिलेली आहे त्याचं 1600-1700 कोटी रुपये नाही, ॲव्हरेज 300 कोटी रुपये हे त्याचं स्प्रेड होणार आहे. आणि ते 300 किंवा 350-400 कोटी, काही दिवस 400 द्यायच्यात, मग 300 द्यायच्यात, शेवटी 32 कोटी रुपये द्यायच्यात शेवटच्या वर्षी फक्त. तर हे जे काही आपण पैसे देतो आहोत हे दिल्यामुळे जरी राज्याच्या तिजोरीवर थोडा भार पडतो आणि राज्याच्या तिजोरीत काही येत नाही तरी देखील अदरवाईज
या 300 कोटीच्या बदल्यात सामान्य नागरिकाच्या खिशातनं 1500 कोटी रुपये हे टोलवाल्यांच्या खिशात चालले होते. म्हणजे सामान्य माणसाला चपत पडत होती आणि टोलवाले कमवत होते. दुसरा जो मुद्दा आपण सांगितला त्याच्यात 10 उपाययोजना या आम्ही देखील काढलेल्या आहेत. प्रश्न त्याच्या लीगल फ्रेमवर्कचा आहे. आपल्याला माहिती आहे की कायदेशीर दृष्ट्या हे केलेले करार इतके फॉल्टी आहेत. आता काही करारांमध्ये तर बायबॅकच नाही आहे आणि त्याच्यामुळे आज वेगवेगळ्या प्रकारे याला कसं कम्पन्सेट करता येईल या संदर्भातल्या अनेक बाबी आमच्यासमोर येऊन देखील त्याच्यावर अजूनही लीगल सोल्युशन हे आम्हाला सापडत नाही आहे. त्या संदर्भात आमचे प्रयत्न चाललेले आहेत आणि जरूर आपण जे सुचवलं आहे त्या संदर्भात एकदा आपल्याशी देखील आम्ही चर्चा करू. पुढचा प्रश्न घेऊया. मी दमणगंगा नारपार खोऱ्या संदर्भात आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपलं 135 ते 40 टीएमसी पाणी गुजरातला जाणार आहे. तर या संदर्भात राज्य सरकारने काय केले. आणि दुसरा विषय असा त्याच्यातला जोडून एक आहे की उर्दू वैनगंगामधून 11 टीएमसी पाणी समुद्राला जाऊन मिळतं. जर 100 कोटी रुपये खर्च केले तर ते जायकवाडीमध्ये पाणी येतं आणि जायकवाडीची जो पाणी प्रश्न आता जो आहे नगर जिल्हा, नाशिक जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये जो वाद आहे तो वाद मिटू शकतो. या संदर्भामध्ये सरकारचे काय पावलं आहेत. आणि सगळ्यात एक माझा फार सेन्सिटिव्ह प्रश्न आता आपल्याला मुख्यमंत्री साहेबांना आहे की काल 260 रुपयासाठी एका शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली. राज्य सरकार या संदर्भामध्ये आपली काही संवेदना जाहीर करणार आहे का. मुलांना शिक्षण माफ करणार आहे का. आणि शिक्षणाची तुम्ही फी माफी केली, शैक्षणिक शुल्क माफ करणं गरजेचं आहे, ते केलेलं नाहीये. ते राज्य सरकारने करावी या प्रकारची विनंती मी आपल्याला करतोय. 3 प्रश्न आपण या ठिकाणी विचारले. पहिला नार पारच्या संदर्भात आपण जर बघितलं तर जुन्या सरकारनं एक करार हा गुजरात सोबत केला होता आणि या करारामध्ये सगळं पाणी जे वाहून जात आहे ते वापरण्याची परवानगी गुजरातला देऊन टाकली होती. आम्ही आल्यानंतर हे बदललं आणि आम्ही सांगितलं जेवढं पाणी आम्ही वापरू शकतो ते आम्ही वापरू आणि जे आम्ही वापरू शकत नाही ते आमच्या हिश्श्याचं पाणी असल्यामुळे ते जर तुम्हाला हवं असेल तर आम्हाला ते पाणी तुम्ही दुसरीकडनं कम्पन्सेट करून द्या. याचं कारण असं आहे की आपण जर बघितलं तर हे जे पाणी आहे हे पाणी ज्या पातळीवर आहे आणि ज्या पातळीवर आपल्याला न्यायचं आहे, जर हे सगळं पाणी आपण आपल्या राज्यात वापरायचं ठरवलं तर त्याची जी कॉस्ट आहे ही कॉस्ट आपल्याला परवडणारी नाही आहे. आणि ही कॉस्ट इतकी जास्त आहे की हेक्टरी आपल्याला नुसता त्याचा इलेक्ट्रिसिटी कॉस्ट ही 25,000 पासून 40,000 पर्यंत लागेल. आणि म्हणून एवढे लिफ्ट करायचे की वेगळ्या पद्धतीने वापरायचं. आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला सांगितलं की आम्ही हे पाणी द्यायला तयार आहोत, पण आम्हाला तुम्ही दुसरीकडनं हे पाणी गिरणा खोऱ्यामध्ये द्या आणि ते कुठनं द्या हे देखील आम्ही सांगितलं. आणि त्याच्यावर केंद्र सरकारकडे चर्चा चालली आहे. आणि म्हणून या संदर्भात सांगितलं पाहिजे जुन्या सरकारनं आपल्या हिश्श्याचं गुजरातला देऊन टाकलेलं पाणी हे आमच्या सरकारने परत मिळवण्याचं काम केलं आहे आणि ते आम्ही मिळवणार आहोत आणि ते आपल्याकरता योग्य प्रकारे यूज करणार आहोत. दुसरं आपण जे उर्दू वैनगंगेचं सांगितलं त्या संदर्भात कन्सल्टंट अपॉइंट केलेले आहेत आणि त्या संदर्भात फिजिबिलिटी जी आहे ती आम्ही निश्चितपणे त्याची तपासून पाहतोय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात सरकार पूर्णपणे संवेदनशील आहे आणि म्हणून अनेक उपाय सरकारने या संदर्भात केलेले आहेत. आणि शैक्षणिक फी माफीचा देखील जो उपाय आहे तो देखील आम्ही मान्यच केलेला आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन आता आम्ही वर्किंग करतोय की विशेषतः दुष्काळी भागातली जी मुलं बाहेर शिकतायत त्यांना फी माफी आपल्याला कशी देता येईल याचाही आमचा त्या संदर्भात आता लवकरच निर्णय आमच्याकडनं अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या अत्यंत दुर्दैवी आहेत. एकही शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळी खरं म्हणजे रात्री झोप लागू नये अशा प्रकारची परिस्थिती असते. पण याच्याकरता सस्टेनेबल उपाययोजना कराव्या लागतील. एका दिवसात हे संपणार नाही. 15-17 वर्षापासून सातत्याने आत्महत्या चालू आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा दुष्काळ आहे. त्यामुळे जसं आपल्याला शेतकऱ्याला सक्षम बनवावं लागेल तसंच त्याला मानसिकरित्या देखील धीर द्यावा लागेल, त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल. आणि आज मला आनंद आहे वेगवेगळ्या संस्था असतील म्हणजे अगदी फिल्म फेटर्निटीतले नाना पाटेकर असतील किंवा अजून अक्षय कुमार असतील यांच्यासारखे लोक जेव्हा समोर येत आहेत, प्रश्न हा नाही आहे की किती मदत झाली किंवा किती लोकांना झाली. आज शेतकऱ्यांना हे समजलं पाहिजे की महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि महाराष्ट्रातले सामान्य लोक, महाराष्ट्रातले शहरात राहणारे लोक हे देखील तेवढेच संवेदनशील आहे. त्यांनाही या संकटाची जाणीव आहे
आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना मिळून हे प्रयत्न करावे लागतील. राज्य सरकार आपल्या वतीनं पूर्ण प्रयत्न करेल. नमस्कार. एक म्हणजे माझे 3 छोटे छोटे राजकीय प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे माझा की धनुष्यबाण तर इतका घायाळ करतोय की कमळाला ते घड्याळात पाहून एकदा मुहूर्त ठरवावा लागणार असं एक महाराष्ट्रात बोललं जात आहे की हे कधी खरं म्हणजे याचा निर्णय घ्यायचा. आपण ह्याच्यावर आधी उत्तर घेऊयात त्यांचं. विशंभरजी, तुम्ही ज्ञानाच्या मनातला प्रश्न विचारून टाकला, त्यामुळे दुसरे 2 प्रश्न काही ते तुम्हाला विचारू देणार नाही. मला असं वाटतं की असं आहे, शिवसेना आणि आम्ही गेले 25 वर्ष सोबत आहोत. मागच्या निवडणुकीत काही सोबत लढू शकलो नाही. आम्हाला एकमेकांची सवय आहे आणि खरं म्हणजे आपण जर बघितलं तर शेवटी सगळ्याच गोष्टींवर काही आमचं एकमत नाही आहे. आमच्या विचारांमध्ये काही ना काही भिन्नता आहे, आमच्या आचारांमध्ये काही ना काही भिन्नता आहे, आमच्या पद्धतीत काही ना काही भिन्नता आहे. आणि भिन्नता नसती तर आम्ही 2 वेगळे पक्षच राहिलो नसतो, आम्ही एकच पक्ष राहिलो असतो. आणि त्यामुळे शेवटी ज्यावेळेस आपण कोएलिशनच्या राजकारणामध्ये असतो त्यावेळी या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. आता गेली 25 वर्ष आम्ही एकमेकांना असं सहन केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताकरता शेवटी महाराष्ट्राने जी काही मॅन्डेट दिलाय ते मॅन्डेट असं आहे की आम्ही एकत्रित येऊन राज्य केलं पाहिजे. त्यामुळे त्यानुसार आम्ही राज्य करतोय. सर, पण मी दुसरा प्रश्न घेणार आहे. मी असं नाही करणार आहे की मी एकाच प्रश्नावर थांबणार आहे. दुसरा प्रश्न थोडा कदाचित अडचणीचा असू शकतो आपल्याला. म्हणजे मोदी साहेबांचं एकूण आपल्या पक्षश्रेष्ठींचं साबरमतीबद्दलचं मत आम्हाला माहिती आहे, पण हे 7-12 जी जवळीक आता वाढली आहे तिचं काय एक, आणि दुसरं असं की लोकांना खरंच आश्चर्य वाटतं आपल्याबद्दल की सत्तेतला विरोधी पक्ष एक, सत्तेच्या बाहेरचे 2 विरोधी पक्ष, 3 विरोधी पक्ष असूनही मुख्यमंत्री हसतमुख कसे राहतात याबद्दल लोकांना उत्सुकता आहे. त्याचं काहीतरी टॉप सिक्रेट असावं बहुतेक. नाही, खरं म्हणजे अशी काही बारामतीशी राजकीय जवळीक नाही आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की शरद पवार साहेब काही कार्यक्रम घेतात, त्या कार्यक्रमांना बोलवतात. ते देशातले एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे किमान आपल्याकडे आणि विशेषतः आमच्या पक्षामध्ये तरी राजकीय अस्पृश्यतेला आम्ही थारा देत नाही. शरद पवार साहेब किंवा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमचे राजकीय विरोधक आहेत, ते आमचे राजकीय शत्रू नाही आहेत. आणि त्यामुळे त्यांचा एखादा कार्यक्रम असेल, आता पवार साहेबांची 75वी 3-4 ठिकाणी साजरी होणार आहे, त्याचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. आता त्यातल्या एका कार्यक्रमाचं मलाही निमंत्रण आहे, मी त्याला जाईन, कारण ही आपली राजकीय संस्कृती आहे. त्यामुळे आपण हा विश्वास ठेवा की राजकीय दृष्ट्या कुठलीच जवळीक नाही आहे. राजकीय दृष्ट्या आम्ही जो संसार चालवतोय त्या संसारातच आम्ही पुढे जाणार आहोत आणि 5 वर्ष तरी माझ्या सरकारला कुठलाही धोका नाही आहे. त्यामुळे कोणाची मदत घ्यायची आवश्यकता पडणार नाही. आणि दुसरी आपल्याला सांगतो की हे सगळं होत असताना किंवा कधी पंतप्रधान साहेब गेले, परवा जेटली साहेब एका कार्यक्रमाला गेले, हे जरी असलं तरी याचा कुठलाही परिणाम हा ज्या कारवाया आम्ही करतोय त्याच्यावर झाला नाही आणि होणार नाही. पुढचा प्रश्न आपण घेऊया. सर, माझा प्रश्न तुम्हाला टोलच्या संदर्भात आहे. टोलच्या संदर्भात जे डॉक्युमेंट ओपन झाले RTI मध्ये, MSRDCच्या वेबसाईटवर टाकले, त्याच्यामध्ये एक तपशील असा उघड झालेला आहे की एक्सप्रेसवेवर IRBनं ST साठी सवलत द्यायचं मान्य केलं होतं. ही सवलत चांगली सवलत आहे, म्हणजे जवळपास ₹125 फरक आहे सामान्य वाहनं आणि ST. पण गेल्या 8 वर्षात 10 वर्षात ही सवलत मिळालेलीच नाही आहे आणि याच्यासाठी जवळपास STला ₹20 कोटी भुर्दंड बसलेला आहे. तर तुम्ही हे आत्ता लक्षात आल्यानंतर तरी थांबवणार आहात का? खरं म्हणजे एक्सप्रेसवे असेल, मुंबई एंट्री पॉईंट असेल, याचे जर करारनामे बघितले आणि त्याची कारवाई जर आपण बघितली तर इतक्या चमत्कारिक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. आणि राज्याचं सरकार किंवा राज्याचे विभाग कशा प्रकारचे करार करू शकतं. शेवटी एखादं टेंडर देणं नाही देणं ही वेगळी गोष्ट आहे, पण हे करार ज्यावेळेस होतात त्यावेळी खरं म्हणजे किती राज्याचं अहित त्याच्यामध्ये आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे पाहायला मिळतं. आणि म्हणून याच्यावर आम्ही कारवाई सुरू केलेली आहे. या सगळ्या करारांमधले डिफेक्ट्स काय आहेत ते आम्ही शोधून काढलेले आहेत. ज्या गोष्टी करायच्या मान्य केल्या होत्या पण केल्या नाहीत त्या गोष्टी आम्ही शोधून काढलेल्या आहेत. या प्रत्येक गोष्टीवर आम्ही कारवाई करणार आहोत. पुढचा प्रश्न. हो, STचाही त्याच्यामध्ये समावेश आहे. पुढचा प्रश्न तरुण वर्गाकडनं आहे. सर, आनंद मंगनाळे, सोशल चेंज कॅम्पेनिंग करतो मी. आपल्या विजनशी रिलेट करायला थोडासा प्रॉब्लेम होतो सर, की म्हणजे बाकी सगळे पॉईंट्स चांगले आहेत. स्त्रियांच्या स्थितीबद्दल जर बघितलं आपण आत्ता
तर एक आपण एक्झाम्पल घेतलं तर सेक्शुअल हॅरासमेंटसाठी 2 ते 3 वर्षाची शिक्षा आहे आणि बीफ पोझेशनसाठी 5 वर्षाची शिक्षा आहे. तर पॉलिसी कुठं चुकते आपली? मला असं वाटतं की जे महिलांना हॅरॅसमेंट होतं याच्या वेगवेगळ्या शिक्षा आहेत आणि त्या शिक्षांमध्ये अगदी काही परिस्थितीमध्ये 7 ते 10 वर्षाची शिक्षा देखील आहे. महत्त्वाचं शिक्षा हे तर आहेच, पण त्यासोबत मला असं वाटतं की त्या किती इफेक्टिव्हली आपण मॉनिटर करतो हे महत्त्वाचं आहे. आणि अनेक निर्णय सुप्रीम कोर्टाने या संदर्भात दिले. समित्या तयार केल्या पाहिजे, कशा प्रकारे अर्ज आला किंवा तक्रार आली तर त्या तक्रारीवर कशा प्रकारे कारवाई केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी या सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या आहेत. पण दुर्दैवाने त्याचा फॉलोअप होत नाही आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न केला आहे आणि मला विश्वास आहे की आता लवकरच महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही महिला अधिकारी किंवा कॉन्स्टेबल ही महिलांची तक्रार घेण्याकरता त्या ठिकाणी नेमतो आहोत आणि त्यानंतर मला असं वाटतं की अधिक सेन्सिटिव्हली अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये आपल्याला कारवाई करता येईल. पुढचा प्रश्न घेऊया. फडणवीस सर, आपण महाराष्ट्राच्या राजकारणाला निवडणुकीच्या काळामध्ये एक चांगला शब्द दिलात, आपतधर्म. तो आपतधर्म सांभाळत तच राष्ट्रवादीतल्या वेगवेगळ्या मंत्र्यांवरचे जे काही जुन्या मंत्र्यांवरचे जे काही आरोप आहेत त्याच्याकडे आपण बघणार आहात, अधूनमधून तो आपतधर्म सांभाळणार आहात की फास्ट ट्रॅकवर सिंचनासारखे जे काही घोटाळे आहेत, आरोप आहेत, त्याचे FIR किंवा पुढची प्रक्रिया आपण करणार आहात असं महाराष्ट्राला पाहायला मिळेल? त्याची सुरुवात झालेलीच आहे. FIR नोंदवणं देखील सुरू झालेलं आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो की कोणालाही सोडणार नाही. एकच आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम याच्यामध्ये काही प्रकारचे पुरावे आपल्याला तयार करावे लागतात म्हणजे मॅन्युफॅक्चर नाही, जमवावे लागतात. आणि त्याच्यामध्ये विशेषतः फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स जे आहेत, शेवटी हा जो काही कायदा आहे या कायद्यामध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचार या 2 गोष्टी आहेत, ज्या 2 गोष्टींवर सगळे पुरावे आपल्याला द्यावे लागतील. आता आजच आपण वाचलं असेल किरीट सोमय्यांनी एक गौप्यस्फोट केला की 300 वेगवेगळ्या कंपनीजमध्ये पैसे गेले आहेत. या प्रत्येक कंपनीची चौकशी करावी लागते, त्याचा जो काही ट्रान्झॅक्शनचा रूट आहे तो शोधून काढावा लागतो आणि म्हणून हे काम खूप मोठं आहे. विशेषतः इरिगेशनमध्ये आता ज्या 3 प्रकल्पांची विदर्भामध्ये आता चौकशी चाललेली आहे त्यातल्या एका प्रकल्पाची जेव्हा मागे चौकशी झाली होती मेंढेगिरी समितीने, त्यावेळेस एवढे जाड असे 8 व्हॉल्यूम त्यांनी दिले आहेत. आणि त्यामुळे हे फार म्हणजे हे काही क्विक फिक्स नाही, एका दिवसात होणार नाही आहे. आणि जर उद्या याच्यामध्ये आपण काही कमतरता ठेवली आणि आपण ज्यांच्यावर कारवाई केली ते सुटले तर लोक पुन्हा हेच म्हणणार आहे की हा तुमचा आपतधर्म होता का, तुम्ही त्यांच्याशी हातमिळवणी केली का. आणि त्यामुळे अतिशय योग्य प्रकारे ही सगळी चौकशी चालली आहे. चौकशी होईल, शासन हस्तक्षेप करणार नाही, नियमाने कायद्याने कारवाई होईल. पुढचा प्रश्न घेऊया. मी अरुण देशपांडे, सोलापूर जिल्ह्यातून आलेलो आहे. मी तुम्हाला अगदी बेसिक काही प्रश्न विचारतोय की लोकसभेमध्ये पहिलं भाषण ज्यावेळेला केलं पंतप्रधानांनी त्यावेळेला रुर्बनायझेशन, रूरल अँड अर्बनायझेशन असा एक शब्द वापरलेला होता आणि ते त्यांची विजन होती आणि ते आपण इथे करणार आहात का? कारण आम्ही सोलापूर जिल्ह्यातनं इथे आलो त्यावेळेला या इथल्या झगमगत्या टायटॅनिकवर आलेलो आहोत आणि ह्या टायटॅनिकची जी विकास नीती आहे ही आपण रुर्बनायझेशनकडे केव्हा जाणार आहात? शहराकडून शिवाराकडे रिव्हर्स मायग्रेशन केव्हा होईल? बघा, ही प्रक्रिया काही 1 वर्ष 2 वर्षात 5 वर्षात होणार नाही. आपण जर या प्रक्रियेकडे अतिशय सायंटिफिकली बघितलं तर आता तरी अर्बनायझेशन हे होणारच आहे, ते होतच आहे. आपला त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच काय चुकला तर आपण गेले अनेक वर्ष आपण असं म्हटलं की अर्बनायझेशन इज अ एव्हिल. आता वेदर इट वॉज अ एव्हिल ऑर इट वॉज नॉट इज अ डिबेटेबल इश्यू, पण त्याला एव्हिल सांगून आम्ही अर्बनायझेशन मॅनेज करायचा प्रयत्नच केला नाही आणि त्यामुळे अर्बनायझेशन तर होत गेलं पण ते आम्ही मॅनेज केलं नाही. परिणाम काय झाला? आमची शहरं पूर्णपणे बकाल झाली. त्यामुळे आता पहिला अप्रोच हा आहे की अर्बनायझेशनला देखील संधी समजून अर्बनायझेशन मॅनेज करायचं आणि त्या मॅनेजमेंटमध्ये अर्बन ॲम्युनिटीज देऊन आणि त्याला ग्रोथ सेंटरच्या रूपानं आपल्याला कशा प्रकारे
त्याचा उपयोग करता येईल हा प्रयत्न करायचा. आणि मग दुसरीकडे तशाच प्रकारच्या व्यवस्था जेव्हा आपण गावांमध्ये करणं सुरू करू, आज या अर्बनायझेशनच्या माध्यमातून जो काही आपल्याला एक पैसा उभा करता येईल तो पैसा उभा करून आपण ज्यावेळेस त्याची गुंतवणूक करू आणि आपण सोयी आणि सवलती या जेव्हा आपण ग्रामीण भागापर्यंत पोहोचू. आज आपण बघितलं असेल तर जर्मनीमध्ये आणि फ्रान्समधला मेन फरक आपल्याला काय दिसतो तर जर्मनी आणि फ्रान्सच्या बॉर्डरमध्ये, जर्मनीतनं आपण जर फ्रान्समध्ये गेलात तर जर्मनीची गावं व्हायब्रंट वाटतात आणि फ्रान्सची गावं ओसाड वाटतात. याचं कारण जर्मनीने गावांपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर पोहोचवलं, अपॉर्च्युनिटीज पोहोचवल्या, एंटरटेनमेंट देखील पोहोचवली. ती फारशी फ्रान्समध्ये झाली नाही. त्यामुळे गावं ओसाड पडली आणि सगळे पॅरिसकडे किंवा मोठ्या शहरांकडे गेले. मला असं वाटतं ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत आत्ता आपली जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण अर्बनायझेशन मॅनेज करू शकू आणि एकदा ते जर मॅनेज झालं तर जे तुम्ही रुर्बनायझेशन म्हटलं त्याच्याकडे आपली वाटचाल जाईल. आपल्याला पुढच्या 5 मिनिटात 4 प्रश्न घ्यायचे, सो रॅपिड फायर राऊंडच होणार आहे. जरा थोडक्यात प्रश्न विचारा. मी अच्युत गोडबोले. मला विचारायचं की या शहरामध्ये आत्ताचे सगळे प्रश्न महत्वाचेच होते, पण मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि सर्व महाराष्ट्रामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. लोकलमध्ये रोज अपघात होतात आणि रोज हजारो गाड्या रस्त्यावर येत आहेत. कितीही फ्लायओव्हर्स बांधले तरी सुद्धा काही वर्षात ते पुरेसे पडणार नाहीत. लांबच्या लांब रांगा राहतील, प्रचंड प्रदूषण वाढेल आणि त्यामुळे आपल्याला आपण एका बाजूला स्मार्ट सिटीची गोष्ट करतोय, हे कसं काय तुम्ही मॅनेज करणार? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि अगदी योग्य गोष्ट आपण सांगितली की किती रस्ते बांधले, किती फ्लायओव्हर बांधले तरी जोपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्ट तयार होणार नाही तोपर्यंत आपण सस्टेनेबल शहरं तयार करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही हे अतिशय टॉप प्रायोरिटीवर घेतलं. या मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की MUTP 3च्या माध्यमातून जे आपलं ट्रेनचं नेटवर्क आहे सबर्बन, त्याचं आपण आता त्याची कॅपॅसिटी मोठ्या प्रमाणात वाढवतोय. त्याचे काही एलिव्हेटेड कॉरिडॉर्स आपण करतोय. मुंबईमध्ये आता नुकतंच 2 मेट्रोचं भूमिपूजन आपण माननीय पंतप्रधानांच्या हस्ते घेतलं. मला सांगायला आनंद वाटतो की 4 महिन्यामध्ये DPR आपण त्याचा मंजूर करून सगळ्या मान्यता त्याच्याकरता मिळवल्या. आता अजून 2 मेट्रो नेटवर्कचं पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण त्या स्टेजला आणणार आहोत. मेट्रो 3 जी अंडरग्राऊंड आहे त्याचं आपण इतक्या वेगानं काम केलं की आता त्याचं टेंडर आपण बोलवलेलं आहे. ही स्थिती नागपूरची आहे, ही स्थिती पुण्याची आहे आणि त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट क्रिएट केल्याशिवाय सस्टेनेबल आणि स्मार्ट शहरं तयार होणार नाहीत. ज्या वेगानं आम्ही काम करतोय, खरं म्हणजे इथलं मेट्रोचं सगळं नियोजन 2025चं होतं. मी सांगितलं 25चं नियोजन कराल तर तोपर्यंत लोकसंख्याही वाढली असेल आणि शहर अजून वाईट होईल. आणि म्हणून आता जे नियोजन आम्ही केलं आहे ते 2019 पर्यंत आमचा प्रयत्न आहे 108 किलोमीटर मेट्रोचं नेटवर्क हे नव्यानं या मुंबईमध्ये आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो. हॅलो, आपल्याकडे गृह खाते सुद्धा आहे, पण माझा एक वाईट अनुभव सांगतो की पुरावे देऊन सुद्धा पोलीस 6 महिने झाले आज तरी चौकशी करत नाहीत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आरोपींना पुरावे द्यायची विनंती करतात. माझ्याकडे लेखी आहे. त्याच्यानंतर दर्शनीय गुन्हा दाखल करत नाहीत कारण राष्ट्रवादी नेत्यांच्याकडे आपला कदाचित सोयरीक असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही. आम्हाला फक्त आता न्यायालयीन प्रक्रियेमध्येच आपण पाठवणार का? एक, आणि आपल्या हाताखाली असलेल्या किंबहुना आपण अध्यक्ष असलेल्या MMRDA यांनी जी नोटीस देऊन 2 महिने झाले पिरियड संपल्यानंतर तरी सुद्धा परत याच कारणाकरता आजपर्यंत काहीही कारवाई केली नाही. याच्याबद्दल आपण काय कारवाई कराल? खूप गंभीर मुद्दा आहे हा. आमची सोयरीक ही फक्त जनतेशी आहे, बाकी कोणाशीच नाही. आपला मुद्दा काय हा मला माहिती नाही. मी तो जरूर समजून घेईन आणि त्याच्यामध्ये अन्याय झाला असेल तर तो तातडीने दूर केला जाईल आणि ज्यांनी अन्याय केला असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. सेम सर, नमस्कार. आपण म्हणालात की रेट ऑफ कन्व्हिक्शन 41% गेलेला आहे महाराष्ट्राचा. माझी माहिती अशी आहे की किरकोळ गुन्ह्यांचा रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढलेला आहे. फॉर एक्झाम्पल सिग्नल तोडणे, नो पार्किंगमध्ये गाडी लावणे. पण गंभीर गुन्हे जे आहेत, चोरी, खून, दरोडेखोर, याच्यातला कन्व्हिक्शन रेट 5% खाली आहे. याबद्दल काय सांगाल? अशाच प्रकारचा आरोप आणि आकडेवारी ही विधानसभेतही मांडण्याचा प्रयत्न विरोधकांतर्फे झाला होता. त्यावेळी सविस्तर मी गुन्हेशहा कुठे कुठे रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढलेला आहे हे दाखवलं होतं. हे जे किरकोळ गुन्हे आहेत हे तर मागच्या सरकारमध्ये व्हायचे आणि त्याचं म्हणजे पैसे देऊन मिटवणं, म्हणजे ज्याला आपण फाईन भरून मिटवणं, हे तेव्हाही व्हायचं. तेच आजही होत आहे.
त्याच्यामध्ये नाही, गंभीर गुन्ह्यांमध्ये रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढला आहे. त्याची सगळी आकडेवारी मी दिलेली आहे. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया. नमस्कार, मी विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच पुणे. आपण सेवा हमी कायदा अतिशय चांगला आणला, त्याबद्दल अभिनंदन. परंतु सेवा हमी आयुक्त आणि आयुक्तालय हे आज 2 महिने झाले तरी अजून निर्माण होऊ शकलेलं नाही. हे लवकर झालं नाही तर त्याची अवस्थाही माहिती आयुक्तालयासारखीच होईल. तर हे आपण कधी करणार आहात हे जरा सांगितलं तर बरं होईल. त्याची कारवाई आम्ही सुरू केली आहे, पण तोपर्यंत काम थांबू नये म्हणून विभागीय आयुक्तांना आम्ही सेवा आयुक्ताचा दर्जा दिलेला आहे. पण लवकरच आम्ही कंप्लीट हे आयुक्तालय पूर्ण करू, कारण शेवटी एक व्यवस्था उभी करायची, त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. ती व्यवस्था आम्ही निश्चितपणे उभी करणार आहोत. खूप खूप धन्यवाद. खरं तर बरेच मुद्दे होते की ज्याच्यावरती आपण प्रकाशझोत टाकला आणि अशी आशा आहे की पुढच्या विजनला, खरं तर खूप जणांचे प्रश्न आहेत, आपण वेळ कमी असल्यामुळे खरं तर समाविष्ट करू शकत नाही. म्हणजे आपण 2 दिवस जरी त्यांना बसवून ठेवलं तरी सुद्धा माझ्या मते कार्यक्रम संपणार नाही. पण अगदी एक छोटासा प्रश्न आपण घेऊया. ठीक आहे, एक छोटासा घेऊयात आपण प्रश्न. अगदी एका वाक्यात प्रश्न विचारा, एका वाक्यात. कोकणाच्या पाण्याविषयी मी बोलणार आहे. पेंडसे कद्रेकर समिती 5 साली स्थापन झाली, 7 साली तिनं त्यांचा अहवाल दिला, 11 साली तो टेबल झाला. आजपर्यंत त्याच्यावर कुठलाही निर्णय नाही. कोकणाच्या पाण्याचा त्यातला गंभीर प्रश्न तसाच राहून गेला. कुठली समिती म्हटलं आपण? पेंडसे कद्रेकर. ते मला आता तरी त्या समितीचा काही फार अभ्यास नाही, पण मी जरूर आपण सांगितलं तर त्या समितीच्या विषयी अभ्यास करेन. पण कोकणाच्या संदर्भात आमचं धोरण अतिशय स्पष्ट आहे आणि विशेषतः कोकणाचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट्स फास्ट ट्रॅकवर आपल्याला कसे नेता येतील हा प्रयत्न आम्ही करतोय. आपण ज्या समितीच्या अहवालाचा उल्लेख केला त्याचा मी निश्चित अभ्यास करेन. एका वाक्यात एक शेवटचा प्रश्न. नमस्कार सर, मी रेग्युलर अग्निहोत्री आहे. सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करतो. आपल्या सरकारचं मनपूर्वक अभिनंदन की आपण गोवंश हत्याबंदीचा कायदा आणला. सभागृहांनी टाळ्याच्या गजरात आम्ही त्यांचं आपलं स्वागत करतो. परंतु फक्त विनंती एवढीच आहे की मराठवाड्याची माती दुष्काळाने करपली आहे. मी गेल्या 15 वर्षापासून निमूटपणे गायी सांभाळतो. काही स्लॉटर हाऊसमधून आणलेल्या आहेत, काही भाकड गायी आहेत आणि आज 50 गायीची संख्या झालेली आहे. माझी एक विनंती एवढीच आहे की अशा गायींसाठी, अशा गरीब शेतकऱ्यांसाठी जे गोसंवर्धन करू इच्छितात यांच्याकडं आपल्याकडं इन्सेंटिव्ह देण्याची गरज आहे. अशी काही स्कीम आपल्याकडे आहे का ती कृपया आम्हाला सांगावी. आणि दुसरी गोष्ट की जाणीवपूर्वक ज्या काही सरकारी जमिनी आहेत सर, आता मी 50 गायी सांभाळत असताना मला खूप त्रास होतो. शेजारचा उद्योगपती कंप्लेंट करतो, कोणी सरकारचे लोक येतात, तर ज्या सोशल फॉरेस्ट्रीच्या जमीन आहेत त्यातल्या गायी काही झाडं खात नाहीत, मग गवत खाण्यासाठी काही परवानगी देता येईल का? आणि नक्कीच या मुद्द्यांवरती काही करता येईल का सरकारला? चांगला प्रश्न आपण विचारला. आपल्या कायद्यामध्येच गोग्राम तयार करण्याकरता आपण तरतूद ठेवलेली आहे आणि त्याची व्यवस्था देखील आपण करणार आहोत. आणि त्यासोबत जे काही चराई रान आहेत ते कसे आपल्याला प्रोटेक्ट करता येतील याचा देखील आपण प्रयत्न करतो. आपण जी सूचना दिली त्या सूचनेचा देखील आम्ही विचार करू. खरं तर आपल्यासाठी बरेच प्रश्न आहेत पण वेळेची कमतरता आहे दोघांकडे सुद्धा. तर आपण पुन्हा एकदा जर का वेळ दिला तर असा एक छान कार्यक्रम पुन्हा एकदा होऊ शकेल. जरूर. आणि या नोटवरती आपण इथेच थांबतोय. तर खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा आपले. Thank you.